morning, children. Welcome to our TMC virtual classroom. My name is Suchita ma'am. Today we learn English, a part of grammar. Use of not only but also. आपण आज ग्रामर मधला इंग्लिश ग्रामर मधला एक पार्ट पाहणार आहोत. तर यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो. आपल्याला परीक्षेला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा किंवा नॉट ओनली बट ऑल्सोचं सेंटेन्स आपल्याला परीक्षेला कंपल्सरी येतं. मग ते तुमचं 9th स्टुडंट असू दे किंवा 10th स्टुडंट असू दे, दोन्ही आपण ग्रामर सेक्शन जे आहे ते आपल्याला सेम असतं. 9thलाही आणि 10thलाही सेम असतं. त्यामुळे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा ते आज आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहूया. आता नॉट ओनली बट ऑल्सो हे जे ग्रामर सेक्शन आहे हे काय तुमचं की कोऑर्डिनेट कंजक्शन्स आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की नॉट ओनली डॅश बट ऑल्सो हे तुमचं जोडीने येणारी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो, वाक्य जोडत असतो, जॉईन करत असतो. उदाहरणार्थ तुमचं नॉट ओनली बट ऑल्सो, अँड, बिकॉज, सो दॅट किंवा तुमचं ॲज वेल ॲज, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दोन वाक्य काय करावे लागतात किंवा दोन सेंटेन्स आपण जॉईन करत असतो. त्यामधलंच हे काय एक कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायला लागतो. आणि ती कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच आपण एक संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी, वाक्य जोडण्यासाठी किंवा दोन वाक्यांचं एक संयुक्त वाक्य करण्यासाठी, कंपाऊंड सेंटेन्स करण्यासाठी आपण या नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतोय. आता नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ काय होतोय आपल्याला, तर हे आणि ते सुद्धा, म्हणजे फक्त हेच नाही. कधी कधी काय होतं बघा की आपण आपल्याला सपोज खाण्याचे काही पदार्थ असतात किंवा एखादं आपलं इतर काही मूवीज असतात किंवा काही इतर अशा अनेक गोष्टी असतात. त्यावेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की काय होतं की मला हे सुद्धा आवडतं आणि ते सुद्धा आवडतं, म्हणजे दोन्ही गोष्टी आवडत असतात. बरोबर आहे. म्हणजे हेच आवडतंय असं नाही, तर हेही आवडते आणि तेही आवडते. सपोज मी सांगितलं की आता मला की वडापावही आवडतोय आणि मला तुमचं काय समोसा देखील आवडतंय, म्हणजे तितकंच आपल्याला दोन्ही यांचं काय महत्व आहे. मग अशा वेळेला मला वडापावही आवडतोय आणि समोसाही आवडतोय, किंवा अजून इतर काही ड्रेसेस मध्ये असेल तुमच्या, किंवा अजून इतर अनेक तुमचे काही छंद असतील. एखाद्याला रीडिंगचा छंद आहे किंवा एखादा म्हणेल मला क्रिकेटही आवडतंय आणि मला कबड्डी देखील खेळायला आवडते. म्हणजे अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला आपल्याला समानतेने आपल्याला किंवा एखाद्याचं आपल्याला महत्व आपण हे करत असतो की मला या दोन्ही गोष्टी आवडतात, हे सुद्धा आवडतं आणि ते सुद्धा आवडतं. दोन्ही गोष्टींचं ज्या वेळेला आपल्याला आवड असते त्यावेळेला आपण ते त्याचं एकत्रीकरण करताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतोय की मला हे सुद्धा आवडते आणि ते सुद्धा आवडते. म्हणजे फक्त हेच आवडते असं नाही, तर मला ते सुद्धा आवडते. म्हणजेच काय, तर याचा उपयोग आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग आपण समान दर्जाची किंवा समान महत्वाची दोन वाक्ये जोडण्याकरता करत असतो. आता पुन्हा मी काय सांगते की या नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग आपण समान दर्जाची, म्हणजे दोन्ही समान दर्जाची, की जसं मी आता सांगितलं की मला कबड्डी आवडते, मला क्रिकेटही आवडते, किंवा मला वडापाव देखील आवडतोय, समोसा देखील आवडतो. म्हणजे दोन्ही काय तुमची समान दर्जाची किंवा समान महत्वाची अशी दोन वाक्य जोडण्याकरता आपल्याला काय नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करता येतो. आता ही वाक्य आपण कशी करायची ते पाहूया. She plays kabaddi. She also plays cricket.
He was a musician. He was a painter. Men work in the factory. Woman also work in the factory. आता बघा हे मी तुमच्या समोर 3 सेंटेन्स ठेवलेले आहेत. आता ते कसे करायचे आपल्याला बघा पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही काय वाचलं असेल शी प्लेज कबड्डी शी ऑल्सो प्लेज क्रिकेट म्हणजे काय होतं बघा याच्यामध्ये तुम्हाला 2 सेंटेन्स दिलेले असतात बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले शी प्लेज कबड्डी तिला कबड्डी खेळते शी ऑल्सो प्लेज क्रिकेट क्रिकेट देखील खेळते म्हणजे ही दोन्ही तिला गोष्टींची आवड आहे किंवा ते दोन्ही प्रकार ती काय करते खेळते मग आता आपल्याला हे काय करायचं आपल्याला याच्यामध्ये काय सूचना दिलेली असते यूज द सेंटेन्स द नॉट ओनली बट ऑल्सो नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून आपल्याला वाक्य काय करायचे रिराईट करायचं आहे आता या ठिकाणी कसं करायचंय आता बघा पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला काय समानता आहे बघायची की तुमचं काय ते शी प्लेज म्हणजे तुमचं शी हे काय झालेलं आहे सब्जेक्ट झालेलं आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट बरोबर आहे हे तुमचं सब्जेक्ट हे वर्ब आहे आणि ते ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोन गोष्टींना काय महत्व आहे बरोबर आहे तसंच या वाक्यामध्ये देखील तुमचं सब्जेक्ट आणि ते ऑब्जेक्ट बरोबर आहे आता या ठिकाणी काय तुम्ही पाहताय तर शी हे काय झालेलं तुमचं समान आहे म्हणजे एकाच व्यक्तीचा आपल्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती सांगितलेली आहे आता याच्यामध्ये भिन्न घटक कुठले आहेत तर तुमचा ऑब्जेक्ट भिन्न आहे कबड्डी आणि क्रिकेट हे दोन्ही काय तुमचे ऑब्जेक्ट जे आहेत किंवा दोन भिन्न घटक आहेत आणि मग हे दोन जे भिन्न घटक असतात ते भिन्न घटक असलेले शब्द जोडण्याकरताच आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायला लागतो बघा की कुठले घटक वेगवेगळे आहेत कधी कधी तुमचं सब्जेक्ट चेंज असतं कधी ऑब्जेक्ट चेंज असतं तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय की भिन्न घटक कुठले आहेत ते पहिल्यांदा वाक्यामधले बघायचे की काय भिन्नता आहे कारण इथे तर सेम आहे शी प्लेज शी ऑल्सो प्लेज हे सर्व सेम आहे मग कशामध्ये आहे तर ऑब्जेक्ट तुमचं काय आहे वेगवेगळे इथे कबड्डी आहे आणि क्रिकेट आहे मग हे जे दोन भिन्न घटक आहेत ते दोन भिन्न घटक असलेले जे शब्द आहेत ते जोडण्याकरता म्हणजे आपल्याला कबड्डी आणि क्रिकेट हे शब्द जोडण्याकरिता आपल्याला काय करायचंय नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचंय मग आता हा वापर करताना कसं करायचं तर आपल्याला सेंटेन्सची सुरुवात आहे तशीच करायची शी प्लेज बरोबर आहे आता हे जे भिन्न घटक आहेत हे जे दोन शब्द आहेत हा एक आणि हा दोन हे दोन घटक आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी जोडायचे मग हे जो पहिला शब्द जो आहे तो जोडण्याच्या पूर्वी आपण काय करायचं नॉट ओनली हा शब्द लिहायचा आणि मग त्या ठिकाणी जो शब्द आपल्याला दिलेला आहे कबड्डी तो शब्द लिहायचा या ठिकाणी बघा की जे दोन भिन्न घटक आहेत ते आपल्याला काय करायचे जोडायचे आणि एक काय करायचे तुमचं कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला तयार करायचे संयुक्त वाक्य तयार करायचं म्हणजे ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत शी प्लेज कबड्डी शी ऑल्सो प्लेज क्रिकेट इथे आपल्याला फुल स्टॉप आहे दोन्ही वेगवेगळे सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते सेंटेन्स आपल्याला काय करायचे एकच त्यांचं वाक्य तयार करायचंय कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचं आणि म्हणून मग आपण काय करतो या ठिकाणी की यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करताना आपल्याला काय करायचंय तर ज्या ठिकाणी तुम्ही पहिला शब्द दिलेला आहे
ज्या दोन शब्द आहेत त्या दोन शब्दामध्ये जी भिन्नता आहे त्याच्या पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं, मग ते जे वर्ड आहे ते लिहिलं आपण कबड्डी. आणि कारण हे तुमचं काय सगळं रिपीट आहे, बरोबर. तर ते सेम जे आहे ते आपण एकदाच फक्त वाक्यामध्ये लिहायचं, कारण आपल्याला दोन वाक्य आता ह्या ठिकाणी ठेवायची नाहीये, त्यांचं एकच वाक्य तयार करायचं. म्हणून आपण पुन्हा पुन्हा हे लिहू शकत नाही. जसं आपण मी हे काम केलं, मी मी कबड्डी खेळलो, मी क्रिकेट खेळलो, मी लंगडी खेळलो, किंवा अजून काय मी हॉकी खेळलो, असं आपण प्रत्येक वेळेला सांगत नाही. तर मला कबड्डी, खो खो किंवा हॉकी खेळायला आवडतं, असं ज्यावेळेला आपण काय करतो एकत्रितपणे ज्यावेळेला अशा पद्धतीने सेंटेन्स तयार करतो तसंच इथे आपल्याला करायचं. मग या ठिकाणी आपण कर्त्याचा वापर पुन्हा पुन्हा करायचा नाही, म्हणजे पुनरावृत्ती टाळण्यासाठी किंवा एखादं वाक्य जोडण्यासाठी आपल्याला या नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा, की आपण पुन्हा पुन्हा मी हे करतो, मी ते करतो, मला हे आवडतं असं सांगत बसल्यापेक्षा मला काय काय आवडतं किंवा मी काय करते हे शॉर्टकट मध्ये आपण एका वाक्यामध्ये काय करतोय तिथे सांगतोय. म्हणून पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली लिहायचं, त्यानंतर ते वर्ड लिहायचं आणि मग पुढे तुमचं बट ऑल्सो लिहायचंय. आणि मग राहिलं काय तर क्रिकेट. शी प्लेज नॉट ओनली कबड्डी बट ऑल्सो क्रिकेट. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की ती म्हणजे नुसतीच कबड्डी खेळत नाही तर ती क्रिकेट सुद्धा खेळते. म्हणजे हेही खेळते, कबड्डी खेळते आणि क्रिकेटही खेळते. म्हणजे त्या शब्दांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी किंवा आपल्याला एक संयुक्त वाक्य कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण काय केलेलं आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतोय. त्यानंतर ही वॉज अ म्युझिशियन, ही वॉज अ पेंटर. दुसरं सेंटेन्स बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. इथे काय पुन्हा तुमचं ही आहे, इथे पण ही आहे, बरोबर आहे. आता कशामध्ये तुमचा बदल आहे तर ही वॉज अ म्युझिशियन, तो काय म्युझिशियन आहे. ही वॉज अ पेंटर. म्हणजे दोन्ही काय तुमचे हे वेगळे शब्द आहेत. इथे म्युझिशियन आणि पेंटर हे दोन तुम्हाला याच्यामध्ये ह्या दोन शब्दांमध्ये काय झालेली आहे तर भिन्नता झालेली आहे. आणि म्हणून आता आपल्याला ह्याचं सेंटेन्स आपण कसं तयार करणार आहोत तर पुन्हा एकदा बघा की काय सांगितलेले मी, जेव्हा सब्जेक्ट तुमचे ऑब्जेक्ट चेंज असतं त्यावेळेला सब्जेक्ट तुम्ही फक्त एकदाच लिहायचे, ही वॉज, बरोबर. आता ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत ती आपल्याला काय करायची आहेत जोडायची आहेत. कशी जोडणार आता आपण, ही वॉज अ नॉट ओनली, पण म्युझिशियनच्या अगोदर आपण काय करणार तर नॉट ओनली घेणार, त्यानंतर दुसरं सेंटेन्स हे यातलं हे मधलं सगळं आपण काढून टाकायचं. आता काय म्युझिशियन आणि पेंटर या दोन्ही त्याच्यामध्ये आपल्याला भिन्नता आहे, दोन वर्ड मध्ये भिन्नता आहे. आणि म्हणून ते आपल्याला एकत्रितरित्या करण्यासाठी आपण काय करणार आहोत, ही वॉज अ नॉट ओनली म्युझिशियन बट ऑल्सो, मग तिथे तुमचं बट ऑल्सो टाकायचं आणि दुसरं वर्ड लिहायचं बट ऑल्सो अ पेंटर. ही वॉज अ नॉट ओनली म्युझिशियन बट ऑल्सो अ पेंटर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं, हा म्युझिशियन देखील काय तुमचं आहे आणि पेंटर देखील आहे. म्हणजे दोन वाक्य एकत्रितरित्या करण्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा काय केलेला आहे वापर केलेला आहे. आता त्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा, मेन वर्क इन द फॅक्टरी, वुमन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी. आता हे तिसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय चेंजेस वाटतायत त्या ठिकाणी तर बघा, इथे काय झालेलं तुमचं वर्क इन द फॅक्टरी हे काय झालं तुमचं सेम आहे, इथे तुमचं मेन वेगळं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी वुमन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी पुन्हा तुमचं हे काय झालेलं आहे सेम आहे. आणि दोन काय झालेले आहे, जे दोन भिन्न वर्ड्स असतात ज्याच्यामध्ये भिन्नता दर्शवलेली असते तेच शब्द आपल्याला काय करायचे असतात
तर जोडायचे असतात. म्हणजेच काय आपण समान दर्जाची हे करत असतो किंवा समान महत्वाची दोन वाक्य जोडत असतो. आता या ठिकाणी आपल्याला जे दोन भिन्न घटक दर्शवलेले आहेत ते कोण आहेत? तर मेन आणि वुमेन. इथे काय होतं तुमचं कबड्डी, क्रिकेट किंवा म्युझिशियन आणि पेंटर, तसं इथे मेन आणि वुमेन दिलेले. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही, इथे मी सांगितलं होतं की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्या दोन गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं. पण वर्ब काय किंवा मध्ये काय दिलंय त्याच्याशी आपल्याला तेवढं हे नसतं. पण सब्जेक्ट आणि वर्ब सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कडे आपल्याला महत्वाचं लक्ष द्यायचंय. आता इथे काय आहे तुमचं मेन हे तुमचं सब्जेक्ट झालं आणि हे तुमचं पूर्ण ऑब्जेक्ट झालेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये बदल कशामध्ये आहे? तर सब्जेक्ट मध्येच बदल आहे. मग ज्या दोन शब्दांमध्ये भिन्नता असेल किंवा जे दोन शब्द आपल्याला जोडायचे आहेत, भिन्न घटक आपल्याला जोडायचे आहेत, त्या शब्दाच्या एका शब्दाच्या अगोदर आणि मग नंतर तो शब्द लिहायचा आणि त्यानंतर बट ऑल्सो लिहून दुसरा शब्द किंवा दुसरं वर्ड लिहायचं असतं. आता इथे ह्या पहिल्याच याच्यामध्ये सब्जेक्ट मध्येच भिन्नता आहे. म्हणून आपण काय करायचं, ज्या वेळेला तुमचे सब्जेक्ट चेंज असतात, सब्जेक्ट वेगवेगळे असतात, इथे तुमचं शी ही हे दोन्ही सेंटेन्स मध्ये काय आहे तर एकत्रच आहे. इथे मात्र काय तुमचं वेगवेगळं आहे आणि म्हणून तुम्ही काय करायचंय तर आता मेन तुमचं पहिलं हे आहे. म्हणून इथे नॉट ओनली मेन आणि मग तुमचं लगेच बट ऑल्सो घ्यायचं. मग आता इथे बदल काय आहे तर वुमेन. बघा काय केलं मी, सब्जेक्ट वेगवेगळे असल्यामुळे सुरुवातीलाच आपण नॉट ओनली ने सुरुवात करायची आहे. नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन हे दोन्ही सब्जेक्ट आपण काय केले याच्यामध्ये घेतले, नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमेन. आणि मग तुमचं राहिलेलं ते सगळं सेम आहे सेंटेन्स, वर्क इन द फॅक्टरी. ते लक्षात की आता ह्या याच्यामध्ये मेन आणि वुमेन हे दोन्ही काय तुमचे कर्ते जोडण्याकरता, जे सब्जेक्ट आहेत ते जोडण्याकरता आपण काय करतोय तर हे मेन या क्रियापदापूर्वी नॉट ओनली आणि नंतर मग वुमेन या क्रियापदापूर्वी काय करतोय बट ऑल्सो हे आपण वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण काय करतोय नॉट ओनली बट ऑल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरून आपण काय करतोय दोन सिंपल सेंटेन्सचे आपण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करतोय. कारण हे दोन तुमचे सिंपल सेंटेन्स आहेत, मेन वर्क इन द फॅक्टरी, वुमन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी किंवा ही शी प्लेज कबड्डी, शी प्लेज क्रिकेट, हे दोन्ही तुमचे काय आहेत तर सिंपल सेंटेन्स आहेत आणि त्या सिंपल सेंटेन्सचे आपण कंपाऊंड सेंटेन्स तयार करतो. परीक्षेला आपल्याला काय दिलेलं असतं कंसामध्ये rewrite the sentence in the not only but also किंवा use the not only but also म्हणजे तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. आता देखील आपण 10च्या फर्स्ट सेमिस्टरच्या याच्यामध्ये हे नॉट ओनली बट ऑल्सो चं सेंटेन्स आलेलं होतं. त्याच पद्धतीने आता बघा आपण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, दिलेल्या वाक्यात व्यक्ती समान व क्रियापदे वेगळी असतील तर नॉट ओनली क्रियापदानंतर किंवा टू बीच्या रूपानंतर वापरतात. इथे थोडेसे मी नियम 1-2-3 नियम तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत, ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही नंतर बघून लिहून काढायचे. काय सांगितलेलं आहे तर दिलेले जे वाक्य आहे त्याच्यामध्ये व्यक्ती समान व क्रियापदे वेगळी असतील तर नॉट ओनली क्रियापदानंतर किंवा टू बीच्या रूपानंतर वापरतात. किंवा व्यक्ती भिन्न असतील तर वाक्याची सुरुवात नॉट ओनलीने करावी. म्हणजे जसं आपण शेवटच्या सेंटेन्स मध्ये पाहिलं की व्यक्ती भिन्न आहेत म्हणजे तुमचं सब्जेक्ट वेगवेगळं असेल तर तुम्ही काय करायचे नॉट ओनलीने सुरुवात करायची आणि त्यापुढे पहिली व्यक्ती लिहून बट ऑल्सो लिहावे. नॉट ओनली पहिली व्यक्ती लिहिली मेन बट ऑल्सो लिहावे आणि नंतर दुसरी व्यक्ती लिहून काय करायचे दोन्ही वाक्यातील जो समान भाग आहे तो काय केला आपण, दोन्ही वाक्यांमध्ये समान भाग आहे तो काय केला आपण एकदाच फक्त लिहिलेला आहे. त्याचं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण हे वाक्य काय केलेलं आहे नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलेले आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यातील जो समान भाग आहे तो आपण काय करायचंय एकदाच वापरायचा आहे.
त्यानंतर दिलेल्या वाक्यांमध्ये अँड किंवा टू सारखे शब्द आले असतील तर ते वाक्यातून आपण काढून टाकायचे. पुढे आपण त्याची उदाहरणं नंतर घेणार आहोत. मग आता इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की ही स्पीक्स हिंदी, ही स्पीक्स मराठी टू. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर ही स्पीक्स हिंदी, ही स्पीक्स मराठी टू, म्हणजे त्याला हिंदी बोलतो, ही स्पीक्स मराठी टू, तो मराठी देखील, म्हणजे टूचा अर्थ पण सुद्धा किंवा देखील असाच आपण करतो. तर मराठी देखील तो बोलतो. मग या ठिकाणी ही दोन्ही वाक्य ज्यावेळेला जोडायची त्यावेळेला आपण टू सारखे शब्द वाक्यातून काय करायचे, काढून टाकायचे. किंवा अँड सारखे शब्द आले असतील, कधी कधी अँडने वाक्य जोडून देतात, अशी दोन सेपरेट वाक्य देत नाहीत तर अँडने जोडतात. अँडने जोडल्यानंतर पण ते वाक्य काय असतात, आपली दोन असतात. मग त्या ठिकाणी आपण नॉट ओनली बट अल्सोचाच वापर करायचा. आता पहिलं उदाहरण बघा की ही स्पीक्स नॉट ओनली हिंदी बट अल्सो मराठी. की ही स्पीक्स हे काय तुमचं दोन्ही समान आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहात, ही स्पीक्स हिंदी, हिंदीच्या अगोदर तुम्ही काय केले, नॉट ओनली घेतले, त्यानंतर तुमचं बट अल्सो मराठी. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे डॉग्स आर फेथफुल अँड लॉयल. आता एक सेंटेन्स आपण या ठिकाणी बघूया. डॉग्स आर फेथफुल अँड लॉयल. एक सेंटेन्स आपण आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, डॉग्स आर फेथफुल अँड लॉयल. इथे तुम्हाला हे वाक्य दोन सेपरेट दिसत नाही तर ती अँड ने जोडलेली आहे. अशा वेळेस देखील आपण लक्षात ठेवायचं की अँड ने जोडल्यानंतर पण ही वाक्य दोन सेपरेट असणार आहेत आणि त्यामध्ये तुमचं काय असणार आहे, जे सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुमचा सेमच असणार आहे. कारण वाक्य एकत्रीकरणच करून दिलेले म्हटल्यानंतर सब्जेक्ट सेमच आहे, फक्त तुमचं ऑब्जेक्ट वेगवेगळा असणार आहे. फेथफुल अँड लॉयल म्हणजे ही दोन तुमची काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत ते तुमचे काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे इथे फक्त अँड ने जोडले, याचा अर्थ काय होतोय, डॉग्स आर फेथफुल, डॉग्स आर लॉयल टू, असं होतं याचा अर्थ. म्हणजे इथे दोन सेंटेन्स आहेत पण ती अँड ने जोडलेली आहे. इथे देखील आपल्याला नॉट ओनली बट अल्सोचा वापर कसा करायचा आहे, तर आपण हे सेम आहे, डॉग्स आर फेथफुल हे तुमचं वेगळं आहे म्हटल्यानंतर नॉट ओनली फेथफुल बट ऑल्सो. मग या ठिकाणी आपण काय करणार, अँड काढून टाकणार, बट ऑल्सो लॉयल. म्हणजे तुमचं अँडच्या ऐवजी आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे दोन सेंटेन्स कधी कधी भिन्न वेगवेगळे न देता, सेपरेट न देता ते काय करतात, अँडने देखील जोडलेले असतात, तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा असतो. त्यानंतर विराट स्कोअर अ सेंचुरी, रोहित स्कोअर्ड अ सेंचुरी टू. म्हणजे विराटने काय केलेले, सेंचुरी स्कोअर केलेली आहे, तशीच रोहितने देखील काय केलेली आहे, सेंचुरी स्कोअर केलेली आहे. मग आता या ठिकाणी काय तुमचं भिन्नता कशामध्ये, तर सब्जेक्ट मध्ये, म्हणजे नाव व्यक्तीमध्ये भिन्नता आहे, बरोबर आहे, विराट आणि रोहित. बाकी दोन्ही पुढचं सेंटेन्स जे ऑब्जेक्ट आहे तुमचं स्कोअर्ड सेंचुरी हे दोन्हीकडे सेम आहे. त्यामुळे विराट अँड रोहित हे तुमचे व्यक्ती जे आहेत किंवा सब्जेक्ट आहेत ते तुमचे भिन्न असल्यामुळे आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा आपण व्यक्ती ज्या वेळेला भिन्न असतात त्यावेळेला आपण सुरुवातच नॉट ओनलीने करायची. मग नॉट ओनली विराट बट ऑल्सो रोहित स्कोअर्ड सेंचुरी. टू अँड ह्यासारखे शब्द आपल्याला वाक्यातून काढून टाकायचे. त्यानंतर ही इज अ पोएट अँड अ म्युझिशियन. आता इथे पुन्हा अँडचं वाक्य दिलेलं मी, ही इज अ पोएट अँड अ म्युझिशियन. मग त्या ठिकाणी कसं करणार होतं आपण वाक्य, तर अँडने दोन वाक्य जोडलेली आहेत. आपल्याला त्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. आता त्या ठिकाणी ही हे काय असणार, तुमचं कॉमन असणार आहे, दोन्ही सेंटेन्स मध्ये ही कॉमन असणार. ही इज नॉट ओनली अ पोएट अँड काढून टाकायचं आणि त्यानंतर बट ऑल्सो अ म्युझिशियन. त्यानंतर मदर प्रिपेअर्स मेल, शी वॉशेस क्लॉथ्स.
बघा आता या ठिकाणी कसं दिलेलं आहे, मदर प्रिपेअर मेल, की ती जेवण बनवते. शी वॉशेस क्लॉथ्स, ती कपडे सुद्धा धुते. आता या ठिकाणी मदर मदर वापरलेलं नाही, तर मदरच्या ऐवजी पुढे शी वापरले, पण शी याचा अर्थच काय होतो, की त्या ठिकाणी मदरशीच रिलेटेड तो शब्द आहे, म्हणजे तीच आपण म्हणतो ना आई किंवा ती, अशा पद्धतीने वापरले. पण ऑब्जेक्ट मात्र वेगवेगळे आहेत. प्रिपेअर्स मील अँड वॉशेस क्लॉथ्स, हे ऑब्जेक्ट तुमचे वेगळे आहेत. मदर आणि शी जरी तुम्हाला स्पेलिंग मध्ये किंवा हे वेगळं वापरलं असेल, तिथे तुमचं प्रोनाउन वापरलेलं आहे, तरी की ते सेमच आहे, की त्या ठिकाणी व्यक्ती काय आहेत, दोन्ही सेमच आहेत. मदर अँड शी हे सेम आहे, त्यामुळे तिथे ऑब्जेक्ट वेगवेगळे आहे. म्हणून मदर नॉट ओनली प्रिपेअर्स मील बट ऑल्सो वॉशेस क्लॉथ्स. तर मदर काय करते, प्रिपेअर्स मील पण प्रिपेअर करते अँड वॉशेस क्लॉथ्स, म्हणजे दोन्ही ती कामं, समान दर्जाची कामं ती करत असते. अशा पद्धतीने आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. तसंच आता या ठिकाणी ॲज वेल ॲज याचा देखील आपण वापर करायचा आहे. ॲज वेल ॲज या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वर दिलेल्या नॉट ओनली बट ऑल्सो या अर्थानेच कसा उपयोग केला जातो ते आता आपण पाहूया. He is not only a talented singer but also a dancer. आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी ॲज वेल ॲज असं वापरायचं, बरोबर आहे. आता या ठिकाणी कसं वापरायचं आपण, तर ही दोन्ही वाक्य आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो काढायचं आणि त्या ठिकाणी काय करायचंय बघा, ही इज नॉट ओनली हे काढून टाका, अ टॅलेंटेड सिंगर as well as a dancer. जे दोन्ही आपण नॉट ओनली बट ऑल्सो दोन्ही काढून टाकलं आणि एका शब्दाच्या इथे काय केलं ते लिहायचं आणि मग मध्ये दुसऱ्या दोन शब्दांच्या किंवा दोन ऑब्जेक्टच्या मध्ये आपल्याला काय करायचंय, ॲज वेल ॲज टाकायचं आहे. कळलं? त्याचप्रमाणे अँड या शब्दाने ज्याप्रमाणे शब्द किंवा शब्द समूह किंवा पोटवाक्य जोडली जातात, त्याचप्रमाणे ती नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲजनी देखील जोडली जाऊ शकतात. आता ह्या ठिकाणी द चिल्ड्रन शुड लव देअर कंट्री अँड प्रोटेक्ट इट. आता हे कसं वाक्य करायचं आपण, यामध्ये काय केलेलं तुम्हाला अँडने वाक्य जोडलेलं आहे आणि तेच वाक्य आपण काय करणार आहोत, तर तुमचं नॉट ओनलीने पण करणार आहोत आणि ॲज वेल ॲजने पण करणार आहोत. द चिल्ड्रन should love their country
अँड प्रोटेक्ट इट. बरोबर. आता हे वाक्य आपल्याला काय करायचंय, नॉट ओनली बट ऑल्सोने पण जोडायचं. इथे काय केलेलं तुमचं, अँडचा वापर केलेला आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी कसं वाक्य करणार आपण, नॉट ओनली बट ऑल्सोने पहिल्यांदा आपण कसं करणार, द चिल्ड्रन शुड. आता या ठिकाणी लव आणि काय तुमचं, लव देअर कंट्री अँड प्रोटेक्ट इट, हे तुमचं वेगवेगळं आहे. आता या ठिकाणी बघा, द चिल्ड्रन हे सेम आहे. बरोबर आहे. द चिल्ड्रन शुड नॉट ओनली, कारण हे वेगवेगळे, लव देअर कंट्री ना, नॉट ओनली लव देअर कंट्री अँड काढून टाकायचं वाक्यामधलं, आणि इथे तुमचं बट ऑल्सो प्रोटेक्ट इट. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं वाक्यामध्ये रूपांतर करायचे. त्यानंतर आता ऍज वेल ऍज मध्ये पण ह्याच वाक्याचं आपण रूपांतर करायचे. मग आता इथे कसं करणार बघा, द चिल्ड्रन शुड. आता हे नॉट ओनली पण यातनं काढून टाकायचं. बरोबर आहे. आणि बट ऑल्सो पण आपण इथून काढून टाकणार आहे, आणि ऍज वेल ऍजचा आपल्याला वापर करायचा आहे. मग इथे मगाशी मी सांगितलं कसं, की पहिला शब्द घ्यायचा त्यामध्ये, आता हे आपण पहिल्या शब्दाच्या अगोदर आपण नॉट ओनली लावलेले, त्याच्याऐवजी आपण लगेच तो शब्द घ्यायचा, म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं, लव देअर कंट्री, आणि मग इथे बट ऑल्सोच्या इथे सॉरी ऍज वेल ऍज प्रोटेक्ट इट. अशा पद्धतीने आपल्याला बघा की नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ऍज वेल ऍज किंवा अजून तुमचे अँडची वाक्य आपल्याला काय करता येतात, नॉट ओनली बट ऑल्सोने जोडता येतात. आता इथे मी तुम्हाला बरीचशी उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत. Rewrite the following sentence using not only but also. I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the langur. आपल्याला हे पुस्तकामधले आपल्या लेसन मधले सेंटेन्स आहे. I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the langur. आता या ठिकाणी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे, पण इथे आपल्याला वेगवेगळे दोन सेंटेन्स दिलेले नाहीत, तर ते कशाने जोडलेले आहे, तुमचे अँडने जोडलेले आहे. मग काय करणार तुमचं, याचा अर्थ तुमचं काय आहे, तर व्यक्ती म्हणजेच तुमचं सब्जेक्ट काय आहे, सेम आहे, आणि त्याच्यामुळे आपण कशाने सुरुवात करणार आहोत, पहिल्यांदा सब्जेक्टने सुरुवात करायची. आय not only gathered a stout stick in one hand but also hurled a piece of stone at the langur. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आता हे वाक्य कसं करणार आहात तुम्ही, तर इट विल हेल्प increase not only focus but also accountability. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही वाक्यामधलं काय केलेलं आहे, तर तुमच्या अँड काढून टाकलेले आणि त्या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. तर शी हॅड सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वार्मली. कसं करणार आता तुम्ही वाक्य, शी not only had seen me but also caught hold of my hand warmly. या ठिकाणी तुमचं शी हे दोन्हीकडे सेमच आहे, म्हणजे जरी दिलेलं नसलं तरी ते वाक्य अँडने जोडल्यामुळे काय होतंय, ते तुमचं ज्या वेळेला अँडचं वाक्य असतं त्यावेळेला लक्षात ठेवा की तुमचे सब्जेक्ट हे काय असतात, नेहमी सेमच असतात, म्हणून त्याचा आपण वापर काय करायचे, एकदाच करायचे. And the next आहे, we have reduced child
We have reduced child mortality and malnutrition. आता या ठिकाणी कसं करणार वाक्य, तर तुम्ही we not only have reduced child mortality but also malnutrition. अशी वेगवेगळ्या टाईपची तुम्हाला ही वाक्य मी दिलेली आहेत, ती तुम्ही काय करायचे पुढे वहीमध्ये तुमच्या सोडवायची आहेत. त्यानंतर तशी तिथे तुमचं rewrite the following sentence using not only but also and as well as in two separate sentence. म्हणजे तुम्हाला as well as ने पण वाक्य करायचे आणि not only but also ने देखील वाक्य करायचं आहे. The use of simple and short sentence adds to the simplicity of the book. आता हे तुम्हाला सेंटेन्स काय करायचे, नॉट ओनली ने पण करायचे आणि तुमचं as well as ने पण करायचे. The use of simple and short sentence adds to the simplicity of the book. कसं करणार आता तुम्ही ते, the use of not only simple but also, कारण and ने वाक्य जोडलेलं आहे, त्याच्या and चं पुढचं जे वाक्य ते सर्व आपल्याला घ्यायला लागेल. But also short sentence add to the simplicity of the book. तसंच ते वाक्य आता आपल्याला as well as ने देखील करायचे. कसं करणार आता, तर बघा द यूज ऑफ सिंपल, कारण आपण नॉट ओनली बट ऑल्सोच्या अगोदर हे करायचं, तिथे सिंपल घेऊन टाकायचं, एक वर्ड घ्यायचे त्यातलं. द यूज ऑफ सिंपल as well as short sentence add to the simplicity of the book. त्याचबरोबर दुसरं एक सेंटेन्स सोडवायला दिलेलं आहे त्यांनी, नेचर सुदेस अँड नर्चर्स. आता या ठिकाणी काय करणार तुम्ही, नेचर नॉट ओनली सुदेस बट ऑल्सो नर्चर्स. तसंच ॲज वेल ॲजनी तुम्ही कसं वाक्य करणार आहात, तुम्ही नेचर सुदेस ॲज वेल ॲज नर्चर्स. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायला शिकायचं आहे. तुम्हाला यामध्ये मी बरेचसे सेंटेन्स सोडवायला दिलेले आहेत, तर ते तुम्ही सेंटेन्स त्याच्यामध्ये लिहा, त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला आल्यानंतर ते काय करता येईल, सोडवता येईल. तर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते आज आपण शिकलेलो आहे. तुम्ही जर त्याची थोडी रिव्हिजन केली तर तुम्हाला नक्कीच ते सेंटेन्स सोडवता येईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचे मार्क मिळवता येतील. ठीक आहे, थँक्यू.